नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉग तयार केलेला आहे। तर माझ्या मुलाचा आता साखरपुडा आहे, तर त्याचा मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्ही कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा, मला थोडंसं सहकार्य करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आम्ही आता साखरपुड्यासाठी रत्नागिरी शिरगावमध्ये जाणार आहोत। तर प्रत्येक ठिकाणची साखरपुड्याची पद्धत ही वेगळी असते। तर आता आपण शिरगावमध्ये कशा प्रकारे साखरपुडा कोणत्या पद्धतीने करतात ते आपण पाहूया। चला तर मग आता आम्ही सर्व देवांच्या पाया पडून, म्हणजे माझा मुलगा सर्व देवांच्या पाया पडून आम्ही आता गाडी केलेली आहे, तिथे जाऊन बसणार आहोत। चला तर मग आमच्यात ना पद्धत आहे की कुठे बाहेर पडायचं असतं तर लहान थोर मंडळींच्या पाया पडायचं आणि बाहेर पडायचं। तर त्याप्रमाणे माझा मुलगा ना लहान थोर मंडळींच्या पाया पडतोय आणि आता आम्ही बाहेर पडणार आहोत आणि डायरेक्ट गाडीत जाऊन बसणार आहोत। आपण प्रवासाला निघालो की आपल्याकडे प्रथाच आहे की नारळ गाडीवरनं काढून फोडून फेकून द्यायचा असतो। त्याप्रमाणे इथे दोन्ही गाड्या आम्ही उभ्या केलेल्या आहेत। तर आता त्या गाड्यांवरनं नारळ काढून तो फोडतील आणि मग फेकून देतील। नारळ अशासाठी द्यायचा असतो की जेणेकरून आपला प्रवास सुखकर व्हावा, याच्यासाठी आपण हा नारळ देत आहोत। तर नारळ द्यायची पद्धत बघा आमच्याकडे अशी आहे। तर नारळ फोडून झालेला आहे। सौभाग्याची
भरव आले भाळी हो अल्लड भोळी नवीन भाळी हो दिसमासाची वर्षे झाली केशर घाली मेहंदी फुली दिसमासाची वर्षे झाली केशर घाली मेहंदी ओली सासू आलेली आहे, सासू आलेली आहे, सासू हाय सासू अरे मागे पण आहे, ह्यांच्या पण घ्या. हळदी बाहुली माझी मोठी झाली ग साजणाची सारी थांबली गदारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी सात जन्मासाठी बांधली ग दोरी आज मनमणी तन्मणी हरखला ग साखरपुड्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे.
तर आमच्या कोकणात अशा पद्धतीने साखरपुडा केला जातो. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने साखरपुडा करतात हे मला माहीत नाही, पण आमच्याकडे अशा पद्धतीने साखरपुडा करतात. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.